भटकंती करत एका खास मित्राला भेटवायला आज मी तुम्हाला आलेलो आहे. तुम्हाला हे जरा असं दृश्य बघून, छान पेंटिंग वगैरे बघून वाटेल की अजून मी इंग्लंडमध्ये आहे. पण तुमचा जरा हे कळतंय का तुम्हाला? हां, बरोबर आहे, सिलिंग आहे हा वरळीचा. आणि मी आलो आहे माझ्या मित्राच्या घरी. नमस्कार सुनंदन. गौर से देखी शख्स को. चेहऱ्यावरनं भोळा भाळा दिसणारा हा मित्र जरा पोचलेला आहे, मजेदार आहे. आणि त्यामुळे आता जरा त्याची ओळख करून देतो. हा आहे माझा मित्र श्रीपाद. आता हा श्रीपाद म्हणायला श्रीपाद आहे कारण त्याच्या अलीकडे काहीतरी लागतं. काय रे, काय ते CS तसं काय लागतं? तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल तुम्ही मित्र म्हणून बोलू शकता. काहीतरी डॉक्टर का असं काहीतरी असं म्हणतात. पण गंमत पूर्णपणे वेगळी. मी ओळखू नये याला, तुमची ओळख करून द्यायची आहे, त्यामुळे जरा वेगळ्या पद्धतीने गप्पा मारूया. मित्रा, तुझा प्रवास जो आहे तो शिक्षणाचा प्रवास सांग, डॉक्टरकीपर्यंतचा. नक्कीच. तर माझा जन्म ऑब्व्हियसली दादरचाच आहे. तर IAS शाळेमध्ये होतो आणि लहानपणापासून सायन्स आणि मॅथमॅटिक्स थोडंसं आवडीचा विषय होता. तर जसं 90% मराठी घरांमध्ये असतं की मुलाने डॉक्टर बनावं, अशी माझ्या आईवडिलांची इच्छा. आई शिक्षिका, वडील टाटामध्ये होते. तर त्यांचं स्वप्न होतं की मुलाने डॉक्टर बनावं. अनफॉर्च्युनेटली 12वीला काही फार चांगले मार्क मिळालेले नव्हते. तरी पण आईची इच्छा की तरी पण डॉक्टर झालं पाहिजे. मग त्यावेळी ठीक आहे, BHMS नावाचा कोर्स आहे, तिथे कमी मार्कात पण तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते. तर बेळगाव या ठिकाणी मला माझ्या आईवडिलांनी ॲडमिशन तिथे मिळवून दिली आणि मग तो प्रवास तिकडनं सुरू झाला. अगदी खेळीमेळीचं वातावरण होतं. क्रिकेट तर आम्ही खेळतच होतो. म्हणजे कुठलं कॉलेज ते? भरतेश होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज बेळगावमध्ये. बर बर बर. तर कॉलेजमध्ये त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन का घेतली? कारण त्यांची क्रिकेट टीम चांगली होती. हे महत्त्वाचं कारण की तिकडची क्रिकेट टीम ही चांगली होती. तर म्हटलं आपण होमिओपॅथीमध्ये काय करू की नाही हे माहीत नाही, पण ॲटलिस्ट 5 वर्ष 5.5 वर्ष क्रिकेट खेळू शकतो. तर हे करता करता ते काही गोष्टी होऊन गेल्या की त्याची रुची वाढली, अभ्यासामध्ये इंटरेस्ट वाढला आणि मग करता करता रिसर्चकडे माझं जरा थोडंसं माझं वळण तिथे गेलं आणि मग तो माझा रिसर्च पब्लिश पण झाला. मग दिल्लीचे पब्लिशर आहेत IBPP नावाचे. तो माझा 850 पानाचा रिसर्च पब्लिश झाला आणि काय म्हणू की नशिबानेच की तो आंतरराष्ट्रीय लेवलला जास्ती पॉप्युलर झाला. पण एक जरा आता हे बघ, तू मुंबईकर आहेस, मी पुणेकर आहे, त्यामुळे जरा असा तिरका प्रश्न विचार. नक्कीच, पुणेकरांना हक्क आहे तो, आम्हाला जन्मसिद्ध हक्क. येस येस येस. की मित्रा, हे जे होमिओपॅथिक डॉक्टर तू झालास, पण खूप असतात रे असे. म्हणजे खूप असतात, चांगले असतात, वाईट असतात असं नाही म्हणत, पण तुझं वैशिष्ट्य काय? म्हणजे तू का या व्यवसायात आलास, त्याचं पॅशन कसं झालं आणि वेगळेपण काय, हे मला जरा सांग. बघा, लहानपणापासून आई शिक्षिका होती. तर आईने एक मला बिंदवून दिलेलं होतं की जे काय आयुष्यामध्ये करशील ना, त्याच्यामध्ये मास्टरी करण्याचा प्रयत्न करायचा. जे कुठलं क्षेत्र असेल, तू जर झाडू मारणारा जरी झालास तरी सगळ्यात बेस्ट झाडू मारणारा बन. सो तेच ॲप्लाय करत होतो माझ्या शास्त्रामध्ये की हे शास्त्र बऱ्याच लोकांना अजून कळलेलं नाही की त्याची डेप्थ काय. होमिओपॅथी फक्त तुम्ही सिम्पटमवरती, म्हणजे फक्त ते सर्दी, खोकला असे प्रकार जर तुम्ही करत गेलात तर त्याला लिमिटेशन आहे. पण तेच होमिओपॅथी जर तुम्ही जेनेटिक्स लेवलला जेव्हा अप्लाय करता तर त्याचे रिझल्ट्स अगदी तुम्हाला भन्नाट मिळू शकतात. तर माझा प्रयत्न अजूनही हाच चालू आहे की या होमिओपॅथी शास्त्राला आपण अजून कसं समजवू शकतो किंवा समजू शकतो आणि त्याचं ॲप्लिकेशन पेशंट्सला आपण कसं करू शकतो. तर हे करता करता हा माझा प्रवास तो अजून डीप होत गेला. आणि जेव्हा तुम्ही एका डीप प्रवासामध्ये असता तर तुम्हाला तुमच्या प्रवासामध्ये सहभाग करणारी अजून माणसं मिळतात. जेव्हा तुम्हाला अजून माणसं अजून भर घालतात, ते विचार तुमचे अजून वाढतात. ते करता करता या लेवलला आपण प्रयत्न करतोय. पण याच्यामध्ये विविध गोष्टी, आता फॉर एक्झाम्पल आयुर्वेदिकचा असा आमच्या जनसामान्यांचा आहे उपयोग नक्की आहे, होमिओपॅथिक उपयोग नक्की आहे, वेळ लागतो. ॲलोपॅथीला लगेच हे मिळतं. इम्युनिटीच्या बाबतीत आयुर्वेद म्हणा, होमिओपॅथ यांनी केलेलं काम हे जास्त लक्षणीय आहे असं आम्हाला बोललं जातं, ते खरं आहे का?
होमिओपॅथीमध्ये वेळ लागतो हे ऍब्सोल्युटली चुकीची धोरणं आहे. ऍब्सोल्युटली. हे बघा, जर वेळ लागत असेल तर मग डॉक्टरचा उपयोग काय सुनंदन? जर तुम्हाला एक आजार घेऊन तुम्ही आलात, मी तुम्हाला बोललो की 5 वर्षांनी बरं करणार, तुझं मग माझा उपयोग काय? आज मी ज्या ॲथलीट्सना जे ट्रीट करतोय इंटरनॅशनल लेवलला, तुम्हाला वाटत त्यांच्याकडे वेळ असतो? अजिबातच नाही. प्रत्येक सेकंड हा महत्वाचा असतो. तो 1 सेकंड इज द डिसायडर बिटवीन अ गोल्ड और अ सिल्वर मेडल. त्या लेवलला त्यांना घेऊन जायचं, किंवा त्यांच्या रिकव्हरी पिरियडमध्ये जेव्हा त्यांना कधी इंजुरी होते, त्यांचा कॉन्व्हॅलसन्स पिरियड आपण छोटा करतो. वेळ तर मला बिलकुलच नसतो सुनंदन. या प्रोफेशनल लेवलला जेव्हा मी आय एम ट्रॅव्हलिंग ऑल ओव्हर द वर्ल्ड, ते म्हणजे अमेरिकेत असो का स्वित्झर्लंडमध्ये असो का जर्मनी किंवा सर्बिया, वेळ हा नसतोच. फक्त शास्त्रावरती मास्टरी केल्यानंतर तुम्हाला हे समजतं की हे आपण लवकर पण करू शकतो. तर तो एक मे बी फरक असावा की इतर होमिओपॅथ्स अजून त्यांना ही शैली समजायला थोडासा वेळ लागत असेल माझ्या मते. हे एकदा कळलं की तुम्हाला समजतं की हे न्यूटोनियन आहे. एक आजार जर तुम्हाला 1 दिवसामध्ये झालेला असेल तर तुम्हाला तो कमीत कमी अर्ध्या दिवसामध्ये बरा करता आला पाहिजे. पण जर तुमचा दीर्घकालीन म्हणजे तुम्हाला कुठला आजार फॉर एक्झाम्पल आता 10 वर्षापासून आहे, तर तुम्ही एक्सपेक्ट करणार नाही की तो 1 दिवसात जाईल. ॲलोपॅथिकली तुम्ही सिम्पटम्स कमी करू शकाल, पण टेंडन्सी घालवायला थोडा वेळ लागू शकतो. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन की कन्व्हेन्शनल सिस्टममध्ये तुम्ही सिम्पटम दाबताय पण आजार बरा होत नाहीये. होमिओपॅथीमध्ये आपण तो मुळापासून नष्टच करतोय. हा फरक आहे. हे बघ, मध्ये तू ओझरता जी गोष्टचे उल्लेख केलास की वर्ल्ड क्लास ॲथलीट, त्याच्याबद्दल तर मी बोलणारच आहे. पण जेव्हा तू या खेळाच्या संदर्भातलं गोष्ट बोलतोस तेव्हा इम्युनिटीची गोष्ट येते. बरोबर. आणि त्याच्याबरोबर याची गोष्ट येते, मानसिकतेची गोष्ट येते, विचारांची गोष्ट येते. तर हे सुद्धा तुमच्या शास्त्रामध्ये याला किती महत्त्व आहे, त्याच्यावरती किती काम आहे? बरं, या प्रश्नाचं आपण 2 भागामध्ये उत्तर देऊया. एक तर आपण फिजिकल लेवलला आपण उत्तर देऊया आणि आपण एक मेंटल लेवलला उत्तर देऊया. सो बेसिकली माणसाची जडणघडण जी असते हे एक केमिकल भाग झाला आणि एक फिजिकल भाग झाला, ठीक आहे. आणि मग मेंटल भाग तर नंतर येतो. आता बऱ्याच ॲथलीट्सना मेजर प्रॉब्लेम काय असतो की जेव्हा त्यांना कधी इन्फेक्शन्स वगैरे होतात, हे अँटीबायोटिक्स घेऊ शकत नाही, हे स्टिरॉइड्स घेऊ शकत नाही, तर हे डिरेक्टली तुमच्या परफॉर्मन्सवरती तुम्हाला हे अफेक्ट करणारच करणार. मग आम्ही काय करतो की त्यांना आजार होऊ नये यासाठी काय करावं लागेल की तुमची प्रतिकारशक्ती अशा लेवलला आणून ठेवायची की तुम्हाला आजार झाला नाही पाहिजे. प्रतिकारशक्ती तुमची एकदा खाली पडली की मग कुठलेही बॅक्टेरिया, फंगस, व्हायरस हे निमित्त होतं, बिकॉज नाव यू आर अ ग्राउंड फॉर ऑल दीज ऑर्गॅनिझम्स. तर ऑर्गॅनिझम मध्ये प्रॉब्लेम नाहीये, तुमच्या प्रतिकार शक्तीमध्ये प्रॉब्लेम असतो. ती एकदा एलिव्हेट केली की बाकी प्रॉब्लेम्स होत नाहीत. हा झाला तुमचा फिजिकल लेवलचा. आता मेंटल लेवलमध्ये आता बऱ्याच वेळी आपल्याला माहीत नसतं की हे मोठे मोठे ॲथलीट्स जे असतात तर त्यांना आत्ममग्नता हा एक मेजर इश्यू असतो की ती एकच गोष्ट रुटिनिस्ट होऊन करत बसतात. त्यांच्यासाठी फॉर एक्झाम्पल मी फक्त आज 1000 बॉल टाकणार, मी 1000 फोरहँड मारणार, मी फक्त पेनल्टी शूटआउटची प्रॅक्टिस करणार. तर ते एकच गोष्ट करताना त्यांची होलिस्टिसिटी जी असते ना, जगाला बघण्याचा पेरिफेरल व्ह्यू हा कमी होतो. आणि एका चॅम्पियन ॲथलीटला जोपर्यंत पेरिफेरीमध्ये काय चाललं हे कळत नाही तोपर्यंत तो चॅम्पियन बनत नाही. क्या बात आहे. कारण मित्र, हे तू सांगताना मी रिलेट का करतोय माहितीये का, खेळाडू आत्ममग्न असतात, त्याच्यामुळे ते एकच गोष्ट करत राहतात आणि त्यामुळे त्या लेवलला पोचतात, ते ॲग्रीड. परंतु जगात काय चाललंय एक्झॅक्टली हे त्यांना कल्पना नसते. आणि मी चुकीचं बोलत असलो तर मला एकदम ठणकावून सांग की येड्यासारखं बोलू नको. पण आत्ममग्नता हा खूप छान गोंडस शब्द आहे. पण ह्याचा शेजारी, याचा काय म्हणतात त्याला, चुलत भाऊ हा ऑटिझमकडे जातो. करेक्ट. सो बरेच वेळी बरं, आता ऑटिझम हा एक स्पेक्ट्रम आहे. तर ऑटिझमच्या अम्ब्रेलाच्या खाली बरेचसे प्रकार असतात. आता हे जे इंटरनॅशनल किंवा आपले इवन इंडियन हे जे टॉप परफॉर्मर्स जे आहेत हे वयाच्या 8-9 वर्षापासून एकच गोष्ट करत असतात. बऱ्याचदा त्यांच्या कोचेसना हे समजतं की याच्यामध्ये काहीतरी एक एलिमेंट आहे, त्याला आपण ॲस्पर्गर्स म्हणू किंवा आपण त्याला ऑटिझम म्हणू. तर हे प्रकार खूप असतात आणि याचं प्रमाण आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त आहे. सो इवन इंटरनॅशनली तर हे त्यांना जे आपण आत्ममग्नता म्हणजे काय, यू आर इंट्रोवर्टेड टुवर्ड्स युअर सेल्फ अँड डुईंग ओनली वन थिंग. तर इकडनं जेव्हा आपण ओपन त्यांना करतो जगासाठी तर तेव्हा ते चॅम्पियन परफॉर्मर्स ऑफ द वर्ल्ड बनतात. सो हा एक मेजर फॅक्टर आहे. अरे बापरे. पण असं तू म्हणतोयस म्हणजे अंडरलाईन असं म्हणतोयस की
ॲथलीट्सना सुद्धा ही गोष्ट आहे, ऑटिझम हा प्रकार आहे? येस, सिरियसली नाही पटत. उदाहरण दे. आता उदाहरण द्यायचं म्हणजे आता तुम्ही जर इंटरनेटवरती गेला, तुम्ही फक्त गुगल करा टॉप परफॉर्मर्स ॲथलीट्स अँड ऑटिझम. असं आहे? तुम्हाला कमीत कमी तिथे 200च्या वर टॉप लोकांची नावं मिळतील आणि मग आपण हा विषय नंतर परत करू. श्रीपाद, म्हणजे तू म्हणतोस की टॉप लोक म्हणजे इंट्रुसन्स टॉप लोक? येस. मग ते फायनान्शियल मार्केट्समध्ये असो, का ते क्रिकेटमध्ये असो, का टेनिसमध्ये असो, का फुटबॉलमध्ये असो, का सायंटिस्ट पण असो, अशा लोकांना पण हा प्रॉब्लेम झालेला आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, आपण या गोष्टीकडे खूप वेगळ्या नजरेने पाहतो. ऑटिझम ही गोष्ट टॅबू सारखी आहे भारतामध्ये. खास करून मला अशा फॅमिलीज माहिती आहेत, माझ्या जवळच्या फॅमिलीज आहेत की ज्यांच्या मुलांना हा त्रास होता म्हणून त्यांनी भारत देश सोडून दुसरीकडे गेले. त्याचं कारण असं होतं, दे वेर फोर्स टू इन अ वे. समाजाने त्यांना फोर्स केल्यापेक्षाही त्यांना फोर्स असा वाटला की इथं त्यांना ती योग्य ट्रीटमेंट मिळत नाही, समाजाकडनंही मिळत नाही, डॉक्टर्सकडनंही मिळत नाही, किंवा ती फॅमिलीसुद्धा त्या ट्रॉमामध्ये अडकते आणि नंतर गडबड होते. माझा मित्र सांगतोय टॉप लोकांना सुद्धा ही गोष्ट झालेली आहे. त्याच्यातनं बाहेर येऊन त्यांनी जग पादाक्रांत केलेलं आहे. ॲब्सोल्युटली. आता ही जी गोष्ट आहे, आत्ता आपण कितव्या मजल्यावर बसलोय? आता आपण 17व्या मजल्यावरती. ही वडिलोपार्जित संपत्ती आहे? नाही, माझं म्हणजे हा गुगली आशा करता टाकला मित्रा, हा गुगली आशा करता टाकला की तू ही ग्राउंड फ्लोअरला होतास. बरोबर. नाही, तू ग्राउंडेड होतास. आजही टचवूड ग्राउंडेडच आहे. समाजाला भेटायला ग्राउंड फ्लोअरवरतीच जायला लागतं. पण हा जो 17व्या मजल्याचा प्रवास आहे, मी जे सुरुवातीला दृश्य दाखवलं, सिलिंग वगैरे दिसतंय, एका रात्रीत तर सोडूनच दे, असंख्य रात्रीत पण नाही, वर्षानुवर्षाच्या नाही, खूप वर्ष लागतात, खूप वर्ष. मी येताना अभ्यास पण केलेला आहे की बाबा डॉक्टर श्रीपाद हा काय आहे, काय त्यांनी केलं आहे, मला ते सांगायचं नाही आहे, म्हणजे माझी ती पद्धत नाही. मित्रा, एका देशाशी तुझं वेगळ्या पद्धतीने नातं जोडलं गेलं. लोक अमेरिका, इंग्लंड, काय म्हणतात तसं, जर्मनी, टिपिकल देशात जातात. तू वेगळ्या देशात जाऊन काम केलं, ज्या वेळेला ना तू एस्टॅब्लिश्ड होतास, ना तिकडची सिस्टीम एस्टॅब्लिश होती जी तुला स्वीकार. मला त्या प्रवासाबद्दल नक्कीच ऐकायचं आहे. त्या देशाचं नाव तू घेतलं पाहिजे. नक्कीच. हे बघा, लहानपणापासून म्हणजे अगदी 89 पासून इन्स्पिरेशन किंवा देवाची जागा एकच होती, सचिन तेंडुलकर. बरं, ठीक आहे. एक शिकण्यासारखी गोष्ट काय होती की सचिननी कधी ठरवलं नाही की त्याला 100 सेंचुऱ्या करायच्या. नाही. सचिन फक्त रन करत गेला, डिफिकल्ट बॉलिंग फेस करत गेला आणि करता करता 100 सेंचुऱ्या कधी होऊन गेल्या त्याला कळलंही नसेल. हो. सो तेच अप्लाय करत होतो की आपण चांगलं काम करत जावं. प्रत्येक पेशंट जो आपल्याकडे येतो त्याला आपण बेस्ट पॉसिबल सोल्युशन देत राहावं. मग तो आमच्या दादरमध्ये असो, का तो सर्बियामध्ये असो, का तो स्वित्झर्लंडमध्ये असो. आणि करता करता मला तर वाटतं की समाज तुम्हाला मोठं करत असतं. मी तर अजूनही तेच काम, तोच पेशंट, तोच डॉक्टर आणि तेच काम करत असतो. फक्त ते प्लॅटफॉर्म बदलत गेले. म्हणजे आय एम फॉर्च्युनेट की ते लोकांनी दखल घेतली आणि ते मला वेगवेगळ्या स्तरावरती घेऊन गेले आणि मी अजूनही तेच काम करतो. म्हणजे सचिन अगदी गल्लीमध्ये पण स्टेट ड्राईव्ह मारेल, लॉर्ड्सवरती पण स्टेट ड्राईव्ह, साहित्य सवासलाही ॲब्सोल्युटली. तर ते होत गेलं. म्हणजे कधी कधी मी जर रिफ्लेक्ट करतो तर वाटतं की ठीक आहे, आपण काय फार वाईट नाही केले. सो असा तो प्रवास म्हणजे सर्बियामधनं सुरू झाला. नंतर मग तिकडच्या ऑलिम्पिक कमिटीने निवड केली. आणि कधीपासून हा सर्बियाचा प्रवास कधीपासून चालू झाला? हा अगदी 2005 पासून, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून. 5, 15 आणि आता 23, आता 18 वर्ष तिथे आहे. म्हणजे 14 वर्षाचा वनवास असतो. डबल सुखवास आहे, डबल जन्मठेप लागून अजून. हो 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 हो. आणि तिकडच्या लोकांनी जे प्रेम दिलंय ते म्हणजे अगदी फिनॉमिनल लेवलला आहे. तर त्यामुळे अजूनही मी 6 महिने तिथेच असतो. आणि ते करता करता आता लंडन पण सुरू झालंय, तुला माहितीच आहे. हो हो. आता हाली स्ट्रीट वरती पण आता सध्या माझं ऑफिस. बोलायचंय मला सगळं माहिती आहे, लपून ठेवणार का काही नाहीये. ते पण हे सर्बियाचं जे तू म्हणलास की छोटा देश आहे, हो, ग्लॅमर कमी असलेला देश आहे, युद्धाच्या परिस्थितीत झगडलेला देश आहे. येस. परंतु आज त्या देशाचं नाव एका माणसानी तिथं नेऊन ठेवलंय. ॲब्सोल्युटली. तर ती गोष्ट मला समजून सांग की एवढ्याशा छोट्याशा देशातनं
आजही ते ऑलिम्पिक असू देत किंवा सांगू नका कोणाला नोवाक जोकोविच, येस, फुटबॉल स्टार्स, तर हे कसं शक्य, काय ते कल्चर आहे? हे बघा, बॅकग्राऊंड जर तुम्ही बघितलं ना तर 2000च्या कालावधीमध्ये तो देश भयंकर वॉर्स मध्ये होता. म्हणजे क्रोएशिया, सर्बिया, बॉस्निया हे सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे तो आणि ही कंट्री जी आहे ही फाईटच करत आली आहे. त्यामुळे त्या लोकांमध्ये तो एक वॉरियर इन्स्टिंक्ट आहेच आहे. दे आर फायटर्स, हार्डकोर. तुम्ही साईज जर बघाल तर सर्बियन्स आणि मॉन्टेनेग्रियन्स आर द टॉलेस्ट पीपल इन द वर्ल्ड. रिअली? येस, द ॲव्हरेज हाईटमध्ये मॉन्टेनेग्रियन्स म्हणजे सर्बियाचा जो भाग आहे दे आर टॉलेस्ट इन द वर्ल्ड. त्यामुळे त्यांचं फिजिकल लेवलला दे आर व्हेरी अजाईल, वॉरियर इन्स्टिंक्ट आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द. जेव्हा एक डाऊन अँड आउट असतो ना माणूस, तेव्हा ती जिद्द जी असते ती एक अकम्प्लिश आणि सॅटिस्फाईड माणसाला मिळत नसते. तर त्यावेळी या कालावधीमध्ये जेव्हा वॉर्समध्ये होते तेव्हा डॉक्टर्स तिकडे जायला कोणी मागत नव्हते. ती मला संधी मिळाली की श्रीपाद असा असा देश आहे, देश तर म्हणजे ते इकॉनॉमिकली खराब आहे आणि सिच्युएशन एकदम डिस्टर्ब्ड आहे, तिकडे पोस्ट ट्रॉमॅटिक वॉर सिंड्रोम जो असतो, तर त्यासाठी तू काय करू शकतोस का? मी बोललो डेफिनेटली करू शकतो. जिकडे कोणी जात नाही आहे सध्या, आपण तिकडे जाऊन आपण त्याची मदत केली तर त्याच्यामध्ये ठीक आहे, भीती वाटायचं काय, तर काय बॉम्ब पडतात, ठीक आहे, डॉक्टरनी घाबरलं तर बाकी लोकांनी काय करावं. तर ते त्यांनी दखल घेतली आणि ते अजूनही अप्रिशिएट करतात की आमच्या तू त्रासामध्ये आलेलास, सुखामध्ये नाही, परिस्थिती सुधारल्यानंतर नाही. आणि तो देश तिकडनं आज या लेवलला पोहोचलाय की आज इंडियन प्रेसिडेंटनी पण तिथे व्हिजिट केली. आणि सर्बिया आणि सर्बिया, इंडिया, इजिप्त हे नॅम समिटमध्ये होतेच, म्हणजे नॉन अलाइनमेंट मुवमेंटमध्ये होतेच. तर आपली ती ट्रेडिशनल फ्रेंडशिप होतीच. सर्बियानी पण युगोस्लाविया जेव्हा देश होता तेव्हा त्यांनी आपली मदत केलेली ड्युरिंग द इंडो पाकिस्तान वॉर. तर आज आपण त्यांना हेल्प करतो इन दर कोसोवो इश्यू. तर हे बॅकग्राऊंडमध्ये बरंच काय काय चालू होतं. म्हणजे म्हणतो ना की काही गोष्टी विधिलिखित असतात सुनंदन, जे आपण प्लॅन करू शकत नाही. आता मला जर कोणी विचारलं की श्रीपाद तू सर्बिया कसं निवडलं, तर मी म्हणतो की सर्बियानी प्रॉब्ली मला निवडलं असेल. हू डिसाईड टू गो टू सर्बिया. आणि आज तिथे आज आपल्या राष्ट्रपतीशी जेव्हा आलेल्या, म्हणजे मी आणि माझे मिसेस वी वर फॉर्च्युनेट टू बी इन्व्हायटेड. आणि जेव्हा राष्ट्रपती तुम्हाला जेव्हा थँक करतात तेव्हा वाटतं की भाई काहीतरी केलंय आपण. मित्रा, कारण मी तुला खरंच सांगतो, आपल्या राष्ट्रपतीजी द्रौपदी मुर्मू यांच्या बरोबर फोटो जेव्हा याचा पाहिला तेव्हा मी म्हटलंय यार बास, म्हणजे याच्यात जी मजा आहे, याच्यात जो अभिमान आहे, याच्यात जो आनंद आहे तो खरोखर खूप वेगळा आहे. परत मी स्पोर्ट्सकडे येईन नक्कीच. की एक शंका आहे मला, म्हणजे तुला उत्तर द्यायचं नाही द्यायचं इट्स युअर कॉल, विचारणं हा माझं कर्तव्य आहे. जोकोविच बरोबरही तू काम केलंस थोडं? येस, 2009 पासून 2009 पासनं आत्तापर्यंत, म्हणजे क्या बात आहे, क्या बात आहे. त्याच्यावरती वेगळा एपिसोडच करू आपण. पण मला एक गोष्ट नक्की तुला विचारायची वाटते, पॅन्डेमिक नंतर जेव्हा ते वॅक्सिनेशनच्या बाबतीत त्यांनी जो स्टँड घेतला तो खूप जणांना धक्का देऊन गेला, तर त्याच्या मागची विचार प्रक्रिया ही तुला माहिती आहे का? त्यांनी का असं केलं आहे, आम्हाला पडलेलं कोड आहे, तर ते थोडंसं उलगडशील का? नक्कीच. आता परत म्हणजे माझा प्रॉब्लेम हा नेचर असावा की चॅलेंजेस आवडतात. सोपं काम असेल तर मी म्हणेन की ते कोणी करू शकते ना, प्रयत्न करतो आपण. सो अगेन ड्युरिंग दॅट पिरियड ऑफ कोविड डॉक्टर जायला मागत नव्हते. आणि मी तेव्हा मॅक्झिमम ट्रॅव्हल्स नंतर माझा पासपोर्ट बघशील ना तर माझा मॅक्झिमम ट्रॅव्हल कोविडमध्येच आहे. की जर डॉक्टर्स या आजाराला घाबरले तर पेशंटचं काय होणार, राईट? मग त्याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर्स झाले की फ्लेवर ऑफ द सीझन, की आता सगळ्यांनी अँटीबायोटिक घ्या, सगळ्यांनी अझिथ्रोमायसिन घ्या, मग सगळ्यांनी अँटी रिट्रोव्हायरल घ्या, असं नवीन चालू होतं ना. तर मग सगळ्यांनी वॅक्सिन घेतलीच पाहिजे वगैरे जे काय. ठीक आहे, आता हा जो विषय जो वॅक्सिनेशनचा आहे म्हणजे त्यांनी जगाला फायदा झालेलाच आहे, पण ते कोणी घ्यावं आणि कोणी नाही घ्यावं हा जो हे जे डिरेक्शन असतं हे एका डॉक्टर तुम्हाला सांगू शकतो. वन साईज फिट्स ऑल हे मेडिसिनमध्ये होतच नाही. ॲब्सोल्युटली नाही. ठीक आहे, ज्या कोणाला प्रीडिस्पोजिंग ऑटो इम्युन त्रास होते, फॉर एक्झाम्पल कोणाला सोरायसिस असेल, कोणाला रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल किंवा कोणाला ॲस्थमा असेल, आणि हे आजार जर तुमचे बरे झालेले असतील आणि तुम्ही आर्टिफिशियली जेव्हा तुमचे इम्युनोग्लोबिलिन्स तुमच्या सफेद पेशी जेव्हा स्टिम्युलेट करता, इट इज ऑलवेज ॲट द कॉस्ट ऑफ समथिंग. इट इज न्यूटोनियन. इट कॅनॉट बी एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड. इट कॅन ओनली बी ट्रान्सफॉर्म. तर जेव्हा तुम्ही कोविडच्या अगेन्स्ट एखादा तुम्ही वॅक्सिन घेता तर तुमचे जुने प्रॉब्लेम्स परत येऊ शकतात. हा एक भाग झाला. बरं, कोविडमध्ये
देर आर डिफरंट वेज टू अवॉइड, राईट. जर तुमच्याकडे कोविड रिकव्हरी झालेली असेल तर दॅट इज ॲट द हायेस्ट लेवल ऑफ इम्युनिटी. जो कोविडवरनं परफेक्ट लेवलला रिकवर झाला असेल त्याच्यामध्ये इम्युनिटी एवढी चांगली असते की त्याला वॅक्सिन घ्यायची गरज नाही. नोवाकचे इम्युनॉलॉजिस्ट प्रोफेसर नेस्तोरोविच आणि मी, तर हे आमचं डिसिजन अगदी ठाम होतं की आमचा टॉप परफॉर्मर जेव्हा कोविडमधून रिकवर होऊन बाहेर आलेला आहे त्याला वॅक्सिन घ्यायची गरज नाही. आणि नोवाक असा फायटर आणि वॉरियर आहे की त्याने एंडपर्यंत स्टँड ठेवलाच. एकदम त्याला म्हणतात नो वाक, तो वाकणारा माणूस नाही. काय काय म्हणजे काय हे मजा आली ऐकायला. नो वाक हे ऐकायला खूप मजा आली. म्हणून तो माणूस तिथे आहे. आणि काय त्यांनी चमत्कार करून दाखवलेला आहे की फेडरर, नदाल, मरे, वावरिंका वगैरे अशा लोकांच्या मध्ये डेव्हिड फेरर लढवय्या खेळाडू त्या जमान्यामध्ये त्यांनी 1 ना 2 23 ग्रँड स्लॅम मिळवले. आणि त्याच्याबरोबर यांनी काम केलेलं आहे. अँड काउंटिंग. येस काउंटिंग. हा तर महान ॲथलीट होता. पण कुठला असा फुटबॉलर असेल, ऑलिम्पिक ॲथलीट असेल की ज्याच्याबरोबर काम करायला तुला खरेच मजा आली? काही अनुभव त्याचा एखादा छोटासा? नक्कीच. तर कसं होतं की आता तो माझा खूपच एकदम चांगला मित्र झाला आहे. वी हॅव बिकम फॅमिली फ्रेंड्स. तर मार्को पांतेलिच हे नाव म्हणजे तुम्ही माहितीच आहे कारण तो पॅरिस से जर्मनचा स्ट्रायकर होता अलॉंग विथ सुआरेझ. आयॅक्स वगैरे सगळे टॉप क्लब्सला खेळलेला आहे. तर मला असं डिरेक्टली एक फोन आला माझ्या, मी म्हणतोय 2010 मध्ये, की मी मार्को पांतेलिच बोलतोय, मी सध्या ग्रीसमध्ये खेळतोय, तर तुम्ही मला बरं करायला येऊ शकाल का? तर मला पहिलं खोटंच वाटलं की हा कोणतरी मित्र वगैरे माझी मस्करी करतोय, हा कोणतरी मला फ्लाईट देतो दुसऱ्या माळ्याची आणि पुढे येतोय की नाही. तर मला 2 मिनिटं मला कळलं नाही की खरोखर मार्को पांतेलिच बोलतोय की नाही. तर मी बोललो की मी मुद्दाम त्याला बोललो, मी जरा बिझी आहे, पेशंट समोर आहे, मी तुम्हाला परत फोन करतो. मी फोन ठेवला आणि माझ्या सर्बियन मित्रांना फोन केला की हा नंबर मार्को पांतेलिचचा खरोखर आहे का? तर तो बोला हो हाच नंबर आहे. 10 मिनिटांनी मी परत फोन केला की सर बोला आता तुमचा प्रॉब्लेम काय आहे. तेव्हा मला मी जमिनीवरती आलो. तर तेव्हा ही वॉज प्लेइंग फॉर ऑलिम्पियाकोस. तर तेव्हा त्यांनी मला तिथे बोलवून घेतलं आणि नंतर मग एव्हरीथिंग ते तुम्ही बघितलंच आहे, हाऊ इट फॉलो. असे कधी कधी असे शॉकिंग पण असतात इन्सिडेन्सेस. नाही शॉकिंग पण हे गोड शॉक आहेत. हे फार गोड शॉक आहेत. मी मगाचपासून म्हणतोय की मी असं काहीतरी बसलोय, काय सुंदर जॅकेट घातलंयस यार. म्हणजे वाईट नाही ना फारसं. चेष्टा सोडा, मी हे खेचाखेची करतोय. हे विकत घेण्याचं जॅकेट नाही आहे मित्रमैत्रिणींनो. हे प्लीज लक्षात घ्या. कारण जेव्हा आपण हे बघतो प्राऊडली हे सर्बियाचं ऑफिशियल कॉन्टिंजंटचं जॅकेट आहे. आणि मी नंतर त्याचा हे सुद्धा घेईन, क्लोजअप सुद्धा घेईन. टोकियो ऑलिम्पिक्सच्या सर्बियाच्या कॉन्टिंजंटचं ओरिजिनल ऑलिम्पिक कॉन्टिंजंटचं साठी. आणि हे कमवायला लागतं खऱ्या अर्थाने. आम्हालाच एवढा अभिमान वाटतो. आई शपथ यार. तुझ्या भावना काय आहेत? नाही सो जेव्हा ऑलिम्पिक कमिटीमध्ये जेव्हा निवड झाली तर माझा रोल हाच होता की ॲथलीट्सना कोविड होऊ नये, प्रोफाईल ॲक्सेस. सो ह्या कंट्रीज फार ॲडव्हान्स्ड आहेत त्याच्यामध्ये की ते कुठलाही एक कॉर्नर सोडत नाही ज्यानेकरून त्यांच्या ॲथलीट्सना फायदा होतो. आज सर्बियाची लोकसंख्या सुनंदन फक्त 65 लाख आहे. दॅट्स इट. आणि आज आमच्या टीमला 9 मेडल्स आहेत. काय प्रमाण झालं म्हणजे. ॲब्सोल्युटली. सो त्यावेळी तर म्हणजे ऑब्व्हियसली आपण जे माझ्याकडनं झालं ते बरंच काम केलंच आपण. आणि त्या लोकांनी खूप मान दिला. तर तेव्हा हा माझा युनिफॉर्म म्हणजे तो घालून तिकडे जावं लागायचं. तर एकूण सगळे 70 एक ॲथलीट्स होते आणि सपोर्ट स्टाफ म्हणून 300 लोक होती. ती माझी जबाबदारी होती की टू सेल देम थ्रू. तर फक्त एकच खंत आहे की फ्लॅग मार्चमध्ये जाऊ शकलो नाही कारण त्यामुळे ती बबल टू बबल सिस्टीम होती. इंडियामधनं मी सर्बियाला जायचं, तिथे 15 दिवस, नंतर मग टोकियोमध्ये परत 15 दिवस. ठीक आहे पण आता फ्रेंच ऑलिम्पिक्स येतात 24ला. आई शपथ. तेव्हा बघू. आणि त्याच्यात परत आहेच. हा येस. काय म्हणजे काय काय. आणि या गोष्टी मागून किंवा अर्ज करून वगैरे मिळत नाहीत. या कमवायला लागतात अशा अर्थाने की ॲब्सोल्युटली प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड असलं, त्याचा धडधडीत फायदा दिसत असला तरच या गोष्टींना ॲक्सेस मिळू शकतो. त्यामुळे मित्रा मगाशी तू तो ओझरता उल्लेख केला. मी आत्ताच लंडनला होतो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला. तेव्हा तू आता तिकडं सुद्धा तुझं क्लिनिक चालू केलेलं आहेस. त्याचं रस्त्याचं नाव सांग.
हार्ली स्ट्रीट हे त्याचं नाव आहे. परत ते काय म्हणतात तसं काय मी क्रिकेटर, मला काही कळत नाही का. गुगली मित्रांनो मैत्रिणींनो, एवढंच तुम्हाला सांगतो की हा ज्या स्ट्रीटचं वर्णन केलंय, इट्स लाईक ब्रॉडवे ऑफ थिएटर, हे लक्षात घ्या. म्हणजे त्या रस्त्यावरती तुमचं क्लिनिक असणं, त्याला परवानगी मिळणं, या गोष्टी पैसा फेको तमाशा देखो नाही आहेत. मला एवढंच माहिती आहे. डिटेल तू सांग. नाही, डिटेलमध्ये कसं की हिस्टॉरिकली बरेचसे नोबेल लॉरिएट्स वगैरे हार्ली स्ट्रीटवरती होतेच. तर हा एक लंडनची एक स्ट्रीट आहे जिकडे जगामधली सर्वात चांगले मेडिकल प्रोफेशनल्स बसतात. आणि माझं नशीबच आहे की तिथे आपल्याला अपॉइंटमेंट झाली आणि तिथे मी असतो. म्हणजे सो एव्हरी ऑल्टरनेट मंथ मी सर्बिया, नंतर मग हार्ली स्ट्रीट आणि मग दादर मुंबई 28 असं. म्हणजे मी काय म्हणा उस्मानाबादला जातो, कधी पुण्यात असतो, आज मी मुंबईत आलो आहे असं सांगतो. याला म्हणजे काय म्हणायचं या माणसाला. पण मित्रा, हा जो म्हणजे तू बेळगावला किती साली होतास? मी बेळगावला 1996 पासून. आता म्हणजे हा 96 ते 6 ते 16 आणि 7 म्हणजे जवळजवळ 27 वर्षांचा शिक्षण टू काय म्हणतात त्याला, सर्बियन ऑलिम्पिक कॉन्टिंजंट टू हार्ली स्ट्रीट लंडन, आणि मुंबईत तर अर्थातच आहेस. तर समप कसं करशील? कारण काय तुला सांगतो, प्रोफेशन तर तुझं आहेच, त्याच्यात तू चांगलं नाव कष्टाने कमावलं आहेस. आणि ह्या सगळ्या गोष्टी या ज्या म्हणतात ना की एखाद्या स्त्रीचं सुंदर स्वयंपाक असतो, तिला म्हणतं हाताला तिच्या चव आहे, तसं डॉक्टरकीच्या बाबतीत म्हटलं जातं त्यांच्या हाताला गुण आहे. तर त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही. तर मी एवढंच म्हणेन की हा जो प्रवास आहे हा समप कसं करशील? कारण ह्याच्यामध्ये नुसतं तू रुग्णांचं नाही आहे, तुझं स्पोर्ट्सचं प्रेम जे आहे ते तू कॅरी फॉरवर्ड केलेलं आहेस. म्हणजे तेही डबल प्रोफेशन करतोयस इन अ वे. कसं समप करशील? बरं, पहिली गोष्ट म्हणजे तर मी एक करेक्शन, राईट, आता पुणेरी माणसाचं कनेक्शन करणं म्हणजे मोठी गोष्ट पाहिजे. डॉक्टरच्या हाताला गुण आहे इज द बिगेस्ट मिसकन्सेप्शन इन मेडिसिन. समजून सांग. हाताला गुण वगैरे समजून काहीच नसतो. बरं, सायंटिफिकली तुम्हाला माहिती आहे की माहिती नाहीये, ज्ञान हे तुमचं जर अचूक असेल ना. आता कोमामध्ये असलेल्या पेशंटला कसला गुण आणि त्याला माहिती नसतं कोण ट्रीट करतंय, किंवा एक लहान मूल जे असतं 6 महिन्याचं, त्याला माहिती असतं का कोण डॉक्टर ट्रीट करतोय? नाही, त्याला हे माहिती नसतं. तुम्हाला सायंटिफिक नॉलेज जेव्हा तुमचं स्ट्रॉंग असेल ना, तर तो गुण आपोआप येतो पेशंटला, हातात नसतं. बर. सो दॅट इज नंबर 1. आणि हाच प्रयत्न चालू आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. आता माझी टीचिंग अकॅडमी पण मी सुरू करतोय की जेणेकरून आपण जे ज्ञान माझ्या सिनियर्सकडनं वगैरे आपण जे घेतलेलं आहे ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि लेगसी कॅरी फॉरवर्ड झाली पाहिजे, पास ऑन व्हायला. होमिओपॅथी हे काही छोटं शास्त्र नाहीये सुनंदन. तुमच्या हातामध्ये स्नायपर रायफल दिलेली आहे एकदम वेगळी ॲडव्हान्स लेवलला, जी 1 शॉट 1 किल करूच शकते. आपण ती स्नायपर रायफल एक काठी म्हणून वापरतोय, तर ते तुम्ही कुठेतरी कमी पडताय. आपली चूक आहे. ह्याचं ॲप्लिकेशन आपण परफेक्ट लेवलला, तुम्हाला ॲडव्हान्स वेपन दिलं ते ॲडव्हान्स लेवललाच वापरलं पाहिजे. तर ही जी टेक्निक आहे, तर आम्ही आता प्रयत्न चालू आहे की एक अकॅडमी उघडावी, जी माझं युरोपमध्ये काम चालतंच आहे ते इंडियामध्ये पण आणावं, आपल्या मुलांपर्यंत हे जावं. आणि आज ही मुलांनी माझ्याहून पुढे जावं ही इच्छा आहे. हे मी असं समप करेन की माझ्याहून पुढे अजून जाऊन त्यांनी अजून शिखर गाठावी. क्या बात आहे. ज्ञान तर घेतलेलं आहे आणि त्याचा परिणाम हा नॉर्मल पेशंटपासनं, ऑटिझम असलेल्या पेशंटपासनं नोवाक जोकोविच आणि फुटबॉलर्सपर्यंत हा पोचवतोय. आणि त्याच्याबरोबर हे ज्ञान पुढच्या पिढीला देण्याची सुद्धा इच्छा आहे. म्हणजे कुठंतरी आईवडिलांचे आणि कुटुंबाचे आणि त्याच्या शिक्षकांचे संस्कार हे याच्यातनं स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे मित्रा, मनापासून शुभेच्छा. आणि खूप दिवस ही भेट पेंडिंग होती. नाही पण अरे ही खूप दिवस भेट पेंडिंग होती, त्यामुळे आज मजा आली. आणि या गोष्टी ज्या समजून घेण्याच्या होत्या त्या सगळ्याला तू दिलखुलास उत्तर दिली, त्यामुळे मस्त वाटलं. आणि नेहमीचा एक शेवटचा डायलॉग मारतो. माझं एक जीवनातलं तत्व आहे. ते तत्व असं आहे की पांढरा कोट आणि काळा कोट यांच्याशी मैत्री असावी. वकील आणि डॉक्टर, एक वेळ वकिलांशी तुम्ही
टाळू शकता की बाबा एखादा डिस्प्यूट असला तर द्या सोडून कोण कोर्ट कचेऱ्या करणार. डॉक्टरच्या बाबतीत ते टाळू शकत नाही एका लिमिटच्यापर्यंत. मी एवढंच म्हणेन, एका चांगल्या निष्णात डॉक्टरकडे काम नसताना यायचं, मस्तपैकी ब्रेकफास्ट करायचा, असा छानपैकी सिलिंग बघत बघत गप्पा मारायच्या. मित्र आहे बस. त्यामुळे असं इन्फॉर्मल भेटत राहू, गप्पा मारत राहू. नक्कीच. एनी टाइम सुनंदन. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू. थँक्यू.